भारतीय समुद्राच्या अथांग गाभाऱ्यात एक नवी शक्ती जागी होत आहे। भारत आणि रशिया या दोन देशांच्या न्यूक्लिअर सबमरीन भागीदारीचा नवा अध्याय सुरू होणार आहे, जो भारतीय नौदलाची क्षमता एकदम नव्या स्तरावर नेऊ शकतो। भारत आणि रशिया यांच्यामध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या न्यूक्लिअर सबमरीन चर्चेने आता निर्णायक वळण घेतलाय आणि यावेळी परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक मोठी आणि अधिक धाडसी आहे। काय हा नेमका करार आहे आणि भारतासाठी हा इतका महत्त्वाचा का आहे तेच पुढे या व्हिडिओतून पाहूयात। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। ताज्या अहवालानुसार रशिया आपली जगप्रसिद्ध यासीन क्लास न्यूक्लिअर अटॅक सबमरीन ही भारताला देण्याचा गांभीर्याने विचार करत आहे। फक्त सबमरीन नव्हे तर त्याच्यातील सर्वात प्रगत स्टेल्थ टेक्नॉलॉजी, अत्याधुनिक सेन्सर नेटवर्क आणि अगदी हायपरसोनिक क्षेपणास्त्र एकीकरण तंत्रज्ञान हे देखील भारताला हस्तांतरित करण्याची रशियाने तयारी दाखवलेली आहे। हे फार मोठं पाऊल आहे। जर हे सत्यात घडलं तर हे भारतीय नौदलासाठी करार नसेल तर समुद्रातील शक्तीतील सर्वात मोठी झेप। या सबमरीनची खासियत काय आहे ते जाणून घेऊयात। 139 मीटर लांबी, स्टेल्थसाठी ऑटोमायझेशन डिझाइन, अत्यंत कमी आवाजात ऑपरेट होते आणि तशी तिची रचना आहे आणि खोल समुद्रामध्ये प्रचंड वेगाने प्रवास करण्याची क्षमता। ही पाणबुडी रशियाच्या नौदलाचा खरा मुकुटमणी मानली जाते। यातील शस्त्र प्रणाली म्हणजे आणखी एक वेगळीच लीग आहे। हायपरसोनिक झिरकॉन अँटी शिप मिसाईल जी लॉंग रेंज आहे आणि लॉंग रेंज स्ट्राईक सिस्टम देखील यात आहे। सोबतच कॅलिबर लँड अटॅक क्रूज मिसाईल याला अधिक विशेष बनवते। 10 टॉर्पिडो ट्यूब्स आणि जड वजनाचे होमिंग टॉर्पिडो यामुळे यासीन क्लासला ओशियन सायलेंट प्रिडेटर ही उपाधी मिळालेली आहे। भारताचा प्रोजेक्ट 77 SSN यासाठी ही सबमरीन स्वदेशी सामर्थ्याकडे एक मोठी झेप ठरत आहे। भारत सध्या प्रोजेक्ट 77 SSN अंतर्गत 8 अत्याधुनिक अणु पाणबुड्या बनवत आहे। 2 सबमरीन जवळपास तयार आहेत तर बाकीचे काम जलद गतीने सुरू आहे। यासाठी एकूण खर्च हा 1.2 लाख कोटी इतका आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचं डिझाइन जे पूर्णपणे भारतीय असेल आणि आता या प्रकल्पाला रशियन स्टेल्थ सेन्सर आणि हायपरसोनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे। तर भारताचा SSN कार्यक्रम हा जगातील सर्वात शक्तिशाली पाणबुडी प्रकल्पांपैकी एक ठरू शकतो। ही भागीदारी भारताला फक्त पाणबुडी बनवणारा देश नव्हे तर अत्याधुनिक न्यूक्लिअर सबमरीन डिझाइन म्हणून जगासमोर उभं करेल। आता यातून दुसरे काही वेगवेगळे नवे वळण येतात। भारत पाकिस्तान जे आपल्याला माहिती आहे, समुद्री शक्तीमध्ये अंतर किती आहे तर भारत जिथे SSN सारख्या टॉप टियर अणु पाणबुड्यांकडे जात आहे तिथे पाकिस्तानची क्षमता पाहायला गेलं तर अद्याप ते डिझेल इलेक्ट्रिक पातळीवरच आहेत। सोबतच NTIच्या माहितीनुसार पाकिस्तानकडे फक्त एक ॲगोस्टा AIP सबमरीन आहे। या भविष्यातील युद्ध शक्तीसमोर फार मर्यादित क्षमता ठेवतात। उलट भारताकडे काय आहे, एकाच वेळी SSN, SSBN आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्र प्रणालीकडे आपण झेपावतोय। तर सामरिक परिणाम याचे काय होऊ शकतात तेही जाणून घेऊयात। हिंद महासागराचं समीकरण बदलेल। जर यासीन क्लास तंत्रज्ञानाचं वास्तविक हस्तांतरण झालं तर भारत हा हिंद महासागरातील अप्रतिम समुद्र वर्चस्व मिळवू शकतो। सोबतच रिअल टाइम स्ट्राईक क्षमता भारताकडे असेल आणि त्यानंतर दीर्घ पल्ल्याचा न्यूक्लिअर डिटरन्स हा देखील भारताकडे असेल। सोबतच स्टेल्थ ऑपरेशन आणि प्रचंड समुद्री पातळी क्षमता भारताची महासागरी ताकद एका नव्या युगात प्रवेश करेल आणि हे फार भारतीय नौदलासाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल ठरेल। जग बदलत आहे आणि समुद्राच्या अंधाऱ्या खोऱ्यात एक नवी सामरिक समीकरण आकार घेत आहे। भारत आणि रशिया यांच्या या संभाव्य भागीदारीमुळे भारतीय नौदल फक्त मजबूत नव्हे तर एक अदृश्य, अचूक आणि अत्यंत घातक होऊ शकतं। ही फक्त तंत्रज्ञानाची देवाणघेवाण नाही आहे तर ही भारताच्या समुद्र भविष्याची एक सर्वात मोठी झेप समजू शकतो। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढच्या एका नव्या ग्लोबल अपडेटमध्ये भेटूयात। नमस्कार।